आईबाबांसाठी सर्वोत्कृष्ट भेट सारेगामा कारवा. करकटावरी
थोडं दुःख भारी दुनिया ही भली बुरी, सुख थोडं दुःख भारी दुनिया ही भली बुरी. घाव बसल घावावरी सोसायाला झुंजायाला अंगी बळ येऊ दे. आबाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी भाऊ दे. आबाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया. गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया. मंगलमूर्ती श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया. गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया. गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया. सिंदूर चर्चित धवळी अंग, सिंदूर चर्चित धवळी अंग, चंदन उटी फुलवी रंग, फुलवी रंग. बघता मानस होते दंग, होते दंग. जीव जडला चरणी तुझिया आधी वंदू तुझ मोरया. गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया. गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया. गौरी तनया भालचंद्रा, गौरी तनया भालचंद्रा. देवा कृपेचा तू समुद्रा, तू समुद्रा. वरद विनायक करुणागारा, करुणागारा. अवघी विघ्ने निसी विदया आधी वंदू तुझ मोरया. गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया. मंगलमूर्ती श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया. गजानना 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 श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया. अजे सोनियाचा देणू वर्षे
बाह्य अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी हरी पाहिला रे हरी पाहिला रे आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू आजी सोनियाचा दिनू दृढ विटे मनामुळे दृढ विटे मनामुळे विराजित वनमाळी विराजित वनमाळी हरी पाहिला रे हरी पाहिला रे आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू आजी सोनियाचा दिनू बरवा संत समागमू प्रगटला आत्मारामू बरवा संत समागमू प्रगटला आत्मारामू बरवा संत समागमू प्रगटला आत्मारामू हरी पाहिला रे हरी पाहिला रे आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू आजी सोनियाचा दिनू कृपा सिंधू करुणा करू कृपा सिंधू करुणा करू बाप रखुमा देवीवरू बाप रखुमा देवीवरू हरी पाहिला रे हरी पाहिला रे सबाह्य अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी हरी पाहिला रे हरी पाहिला रे आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू आजी सोनियाचा दिनू सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची हो वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची हो उटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंगल मूर्ती जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती रत्न खचित भरा तुझ गौरी कुमारा तुझ गौरी कुमारा चंदनाची उटी कुंकुम केशरा चंदनाची उटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभा तो बरा शोभा तो बारा ऋण झुणती नूपुरे चरणी घाघरिया जय देव जय
पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे ओवाळीन म्हणे नमा त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधु सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मनसेन्द्रिये बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभावं करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। ॐ गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आनशृण्वन्नोतिभिः सीदसादनम् ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् ते हनाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः ॐ राजाधिराजाय प्रसंयसाहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामां कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो दधातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः। ॐ स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्तपर्यायी स्यात् सार्वभौमः सार्वायुष आन्तादापरार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यन्ताया एकराळिति तदप्येष श्लोकोऽभिगीतो मरुतः परिवेष्टारो मरुत्तस्यावसंगृहे आवीक्षितस्य कामप्रेर्विश्वे देवा सभासदैति।
घनश्याम सुंदरा घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला उठी लवकरी वनमाळे वनमाळे उठी लवकरी वनमाळे उदया चढे मित्र आला घनश्याम सुंदरा आनंद कंदा प्रभात झाली उठी सरली राती उठी सरली राती काळी धार क्षीरपात्र घेऊनी धेनु हंबरती लक्षिताति वासुरे हरी धेनु स्तनपानाला उठी लवकरी वनमाळी वनमाळी उठी लवकरी वनमाळी उदया चढी मित्र आला घनश्याम सुंदरा सायंकाळी एके मेळी द्विजगण आवडे उठे अरुणोदय होतात उडाले करावया पक्षी प्रभात काळी उठून कावडी तीर्थपथ लखे करुणी सडा समाजन गोपी कुंभ घेऊन उठे यमुना जळासी जाती मुकुंदा यमुना जळासी जाती मुकुंदा दध्योदन भक्षी घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला ऋणु झुणु रे भ्रमरा सांडी तू अवगुणु रे भ्रमरा ऋणु झुणु रे भ्रमरा सांडी तू
गुणात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरिताचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो देवांशील तो तेलाह प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पीयूषाचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये हो आवे जी येथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया
निवृत्ती परमा अनुभव नेमा निवृत्ती परमा अनुभव नेमा शांतीपूर्ण क्षमा ज्ञानदेव अरे अरे ज्ञाना झालासी पावन अरे अरे ज्ञाना झालासी पावन वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षी सुस्वरे आळविती वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे येणे सुखे रुचे एकांताचा वास येणे सुखे रुचे एकांताचा वास नाही गुण दोष अंगा येत वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे आकाश मंडप पृथ्वी आसन आकाश मंडप पृथ्वी आसन रमे तेथे मन क्रीडा करी कंथा कुमंडलू देह उपचारा कंथा कुमंडलू देह उपचारा जाणवी तो वारा अवसरू वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे हरिकथा भोजन परवडी विस्तार हरिकथा भोजन परवडी विस्तार हरिकथा करोनी प्रकार सेवो रुचि करोनी प्रकार सेवो रुचि करोनी प्रकार सेवो रुचि तुका म्हणे होय मनासी संवाद तुका म्हणे होय मनासी संवाद आपुलाची वाद आपणासी वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षी सुस्वरे आळविती वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे खेळ मांडियेला वाळवंटी घाई खेळ मांडियेला वाळवंटी घाई नाचती वैष्णव भाई रे नाचती
वैष्णव भाई रे. क्रोधाभिमान केला पावटणी, क्रोधाभिमान केला पावटणी. एक एका लागतील पायी रे, एक एका लागतील पायी रे. खेळ मांडियेला वाळवंटी घाई, खेळ मांडियेला वाळवंटी घाई. नाचती वैष्णव बाई रे, नाचती वैष्णव बाई रे. गोपी चंदन उटी तुळशीच्या माळा, गोपी चंदन उटी तुळशीच्या माळा. हार मिरविती गळा, हार मिरविती गळा. टाळ मृदुंग खाई पुष्पवरुषाव, टाळ मृदुंग खाई पुष्पवरुषाव. अनुपम्य सुख सोहळा रे. खेळ मांडियेला वाळवंटी घाई, खेळ मांडियेला वाळवंटी घाई. नाचती वैष्णव बाई रे, नाचती वैष्णव बाई रे. वर्णाभिमान विसरली याती, वर्णाभिमान विसरली याती. एक एका लोटांगणी जाती, एक एका लोटांगणी जाती. निर्मळ चित्ते झाली नवनीते,
देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा. उघडदार देवा आता उघडदार देवा, उघडदार देवा आता उघडदार देवा. पिते दूध डोळे मिटुनी जात मांजराची, मनी चोरट्याच्या कारे भीती चांदण्याची. सरावल्या हातानाही कंप का सुटावा, उघडदार देवा आता उघडदार देवा. उजेडात होते पुण्य अंधारात पाप, ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप. दुष्ट दुर्जनांची कैसी घळे लोकसेवा, उघडदार देवा आता उघडदार देवा. जणू भिंतीवरचा आरसा बिलारी, आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी. घडोघडी अपराधांचा तोल सावरावा, उघडदार देवा आता उघडदार देवा. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा. उघडदार देवा आता उघडदार देवा, उघडदार देवा आता उघडदार देवा. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. ध्यान उभे विटेवर
घनु वाजे घुणघुणा, वारा वाहे ऋणझुणा, भवतारकू हा कान्हा, वेगी भेटवा का. ज्ञानेश्वर माऊलींचा हा अभंग अभंग नसून ती एक विराणी आहे. विरहिणी जे गाते ती विराणी. ज्या प्रेयसीला प्रियकराचा वियोग झाला आहे, ज्या भक्ताला ईश्वराचा वियोग झाला आहे, ज्या गोपिकांचा कृष्णाचा वियोग झाला आहे, त्यांचा धावा, त्यांची विनवणी, त्यांची आळवणी, त्यांचं आक्रंदन, त्यांचं रुदन, त्यांना ईश्वराच्या दर्शनाची लागलेली भूक म्हणजेच विराणी. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे आता लागलेसी भूक. ही भूक अन्नाची नाही, ही भूक शरीराचीही नाही. विरहिणीला लागलेली ही भूक ईश्वर दर्शनाची आहे. तुका म्हणे आता, आता हा जो शब्द आहे तो या विराणीत सहज आला आहे. भविष्य, वर्तमान आणि भूतकाळ यांच्यात आता हा शब्द या तिन्ही काळात लीलया फिरतो. तशी विरहिणी प्रियकराच्या विरहात त्रिखंडात तिन्ही काळ फिरत असते. विरहिणी हा काव्य प्रकार कुणी केव्हा प्रथम सुरू केला हे कोणालाच ज्ञात नाही. विरहिणी लिहिताना ज्ञानेश्वरांची जी उत्कट शैली आहे ती पाहता हा काव्य प्रकार ज्ञानेश्वरांनी सुरू केला असे म्हणणे धाडसाचे होणार नाही. ज्ञानेश्वर हे 12व्या शतकातले तर मीराबाई 15व्या शतकातली. मीरेच्या विराण्या वाचताना जो हात आपण पुस्तकावर ठेवतो तो हात विराण्यातून झरणाऱ्या अश्रूंनी ओला होतो. इतक्या त्या विराण्या करुण आहेत. मतजा जोगी को बिरहिणी को गत जाने हो, घायल की गत घायल जाने, रमैया बिन नींद न आवे, माई माई कैसे जियुरी. अशा हजारो विराण्यांनी मीराबाईचे वाङ्मय समृद्ध झाले आहे. ह्या मीराबाईच्या कवनावर ज्ञानेश्वरांची छाप दिसून येते. मीरा आणि ज्ञानेश्वर यांच्या कालखंडात 400 वर्षाचे अंतर आहे. तरीही मीराबाईच्या काव्यावर ज्ञानेश्वरांची छाप का? समग्र ज्ञानेश्वर आणि समग्र मीराबाई यांच्या वाङ्मयात अनेक साम्यस्थळे दाखविता येतील. मीराबाई ही स्त्री आहे, विधवा आहे. सगळ्या सांसारिक सुखांचा त्याग करून ती मरुभूमीतून, अरण्यातून, तीर्थक्षेत्रातून एकाकी अबला, समाजाची पर्वा न करता आपल्या प्रियकराचा, कृष्णाचा शोध घेत फिरते आहे. या दीर्घ प्रवासात जे उसासे निघाले, जे निश्वास निघाले, जे अश्रू टपटपले, ते ध्वनी त्या त्या प्रांताचे अंतर्नाद झाले. ते ध्वनी म्हणजेच मीरेची विराणी. प्रेम, भक्ती, दुःख आणि अश्रू या 4 धाग्यांचा पीळ म्हणजेच मीरेची विराणी. मीराबाई ही स्त्री आहे.
त्यामुळे स्त्रियांच्या सुखदुःखाचे दर्शन तिच्या विराण्यात मधुर होते. पण ज्ञानेश्वर हे योगी पुरुष आहे. त्यांनी हा स्त्रीभाव कसा प्रगट केला? कारण सोपे आहे. ज्ञानेश्वर हे सारस्वतांची माऊली आहेत. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले. साऱ्या विश्वातल्या प्राणीमात्राचे दुःख स्वतःच्या हृदयात सामावून घेणारी ही एक प्रेमळ आई आहे. ज्ञानदेवांचे शब्द कलशेसी महामेरू आहेत. मेरू अथवा महामेरू हा प्रासाद रचनेचा सर्वोत्कृष्ट, भव्य, उत्तुंग व विस्तृत प्रकार आहे. म्हणून ज्ञानेश्वरांच्या नंतरचे सगळे संत ज्ञानेश्वरांचा मागोवा घेताना दिसतात. घनु वाजे घुणघुणा, वारा वाहे ऋणझुणा. आकाशाच्या प्रांगणात या वर्षा ऋतूच्या रात्री एक काळा मेघखंड तयार झाला. तो अस्वस्थ मेघखंड गर्जना करतोय, बोलतोय. या विरहिणीला तो काळा मेघ घनश्यामासारखा वाटतो. त्याचं ते घुणुघुणू ऐकून त्या विरहिणीला कदंब वृक्षाच्या खाली वाजवलेल्या बासरीच्या सुरासारखे वाटतात. वाऱ्याची ती ऋणझुणू रासक्रीडेमध्ये गोपिकांबरोबर नृत्य करणाऱ्या कृष्णाच्या पायातल्या पैंजणाच्या आवाजाची आठवण करून देते. गोपिकामय झालेली ती विरहिणी गोपिकांना व्याकुळ होऊन विनंती करते की भवसागरातून सर्व प्राणीमात्रांना वाचविणारा, तारणारा तो कान्हा मला वेगी भेटवाना. चांदू वो चांदणे, चापे वो चंदने, देवकी नंदने वीण नावडे वो. शीतल चंद्र पौर्णिमेच्या रूपाने चांदण्याचा शीतळ शिरकाव जगतावर करतो. त्याच्या त्या शीतळ प्रकाशात चाफ्याला बहर आला आहे. चंदनाची झाडे बहरून आली आहेत. जणू काही चाफ्याच्या सुगंधाने चंदनाचा लेप केला आहे. पण तो देवकी नंदन कृष्ण कोठे आहे? तो नसल्यामुळे मला हे सारं नकोसं वाटतं. चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी, कान्होवन माळी वेगी भेटवा का. हे सख्यांनो, कृष्णविरहाने माझे सर्वांग जळते आहे. जणू काही अग्नीच्या भवसागरात मी बुडते आहे. मीरा म्हणते, नाव डूबी प्रभू पार लगाओ, डूबत दासी तेरी. ही विरहिणी त्या अग्निरूपी भवसागरात जळते आहे. सर्वांगाला चंदनाचा लेप लावूनही तिच्या शरीराचा दाह संपत नाही. ती आक्रंदून आपल्या सख्यांना म्हणते, माझी अवस्था बघा, मला दाह सहन होत नाही. त्या कान्ह्याला, त्या वनमाळीला मला वेगी भेटवा का. सुमनाची सेज शीतळ ओली की, पोळे आगी सारखी वेगी विजवा का. हे सख्यांनो, मी तुमचे उपकार कसे फेडू. तुम्ही माझी किती काळजी घेता. माझ्या अंगाचा दाह बघून तुम्ही ही फुलांची शय्या सजवली आहे. वेगवेगळी आळूबाळू म्हणजे नाजूक नाजूक फुलं पाखरून तुम्ही किती नेटकी शय्या केली आहे. ती शय्या किती शीतळ आणि नेटकी आहे. मी या शय्येवरती अंग टाकताच
ही फुले धगधगू लागली आहेत, आग उकू लागली आहेत. अरे मी जळते आहे, पोळते आहे, हा विरह अग्नी वेगी विझवा का. तुम्ही गातसा सुस्वरे, ऐकोने दावी उत्तरे, कोकिळे वर्जावे तुम्ही बाई आणो. हे कोकिळ बायांनो, हे सुस्वर गाणाऱ्या बाई आणो. ज्ञानेश्वर कोकिळ पक्षिणीला बाई आणो असे संबोधतात. काय ही भाषेची रुजुता, काय ही मृदुता, असं संबोधन माऊलीच करू शकते. लोकगीतात कोकिळेला बैरी कोयलिया कूक सुनाए, मुझ बिरहन का जियरा डोली. ज्ञानेश्वर माऊली कोकिळेला बैरी न म्हणता बायानो असे आदरयुक्त संबोधन करतात. हे बायानो, तुम्ही सुस्वर गाता, पण कृपया तुम्ही तुमचे गाणं बंद करा. तुमची उत्तरे म्हणजे गाणं ऐकून मला त्या कृष्णाच्या बासुरीचे सूर ऐकू येतात. कृपया गाणं वर्जा. तुमचे सूर ऐकून व्याकुळले मी फार. दर्पणी पाहता रूप न दिसे वो आपुले, बाप रखुमा देवी वरे विठ्ठले मज ऐसे केले. हे विठ्ठला, हे पांडुरंगा, तू हे काय केलेस. मी माझे रूप हरवून बसले. आज मी तयार होऊन दर्पणासमोर सन्मुख झाले, तो काय आश्चर्य, माझी छबी दिसलीच नाही. पांडुरंगा, रखमेसह दर्पणात तू उभा ठाकला होतास. माऊली एका विराणीत लिहिते, म्हणते, बोधोनी ठेले मन तव झाले आन, सो कोणी घेतले प्राण माझे गे माये. माझ्या मनाला बोध दिलास, मला आत्मरूपाचे दर्शन झाले. हे जरी होत असलं तरी माझ्या शरीरातून तू माझे प्राण ओढवून घेतलेस. माझे मी पण संपले, म्हणजे सारे संपले. पण आत्मज्ञानाचा प्रकाश पसरला होता आणि विरहिणीचे सूर गुणगुणत होते. चंदनाची चोळी माझी
शीतळ होनिकी सुमनाची सेज शीतळ होनिकी पोळे आगी सारिखी वेगळी विसवाका सुमनाची सेज शीतळ होनिकी पोळे आगी सारिखी वेगी विसवाका घनु वाजे घुण घुणा वारा वाहे ऋण झुणा तुम्ही गात सुस्वरे ऐकोने दावी उत्तरे तुम्ही गात सुस्वरे ऐकोने दावी उत्तरे कोकिळेवर जावे तुम्ही बाई आनो तुम्ही गात सुस्वरे ऐकोने दावी उत्तरे कोकिळेवर जावे तुम्ही बाई आनो धनु वाजे घुण घुणा वारा वाहे ऋण झुणा दर्पणी पाहता रूप नदीचे वापुले दर्पणी पाहता रूप नदीचे वापुले बाप रखुमा देवी वरे मजैसे केले दर्पणी पाहता रूप नदीचे वापुले बाप रखुमा देवी वरे मजैसे केले